आणि रूप घेऊन जगभर झाला. दशरथ व कौसल्या यांचा आनंद वर्णवनीत होता. कौसल्या राणी हळू उघडी लोचणे, दिपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने. ओघळले आसु सुखे कंठ दाटला, राम जन्म लाग सखी राम जन्मला. चैत्रमास त्यात शुद्ध नवमी तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. दोन प्रहरी कागसिरी सूर्य थांबला, राम जन्मला सखी राम जन्मला. राम जन्मला सखी राम जन्मला. राम जन्मला सखी राम जन्मला. कौसल्या राणी हळू उघडी लोचने, विपुन जाय माय स्वतः पुत्र दर्शने. ओंघळले आसु सुखे कंठ दाटला, ओंघळले आसु सुखे कंठ दाटला. राम जन्मला सखी राम जन्मला. राम जन्मला सखी राम जन्मला. राजगृही येत नवी सौख्य पर्वणी, पानावून हंबरल्या धेनु अंगणी. दुंदुमिता नाद तोच कुंड कोंडला, दुंदुमिता नाद तोच कुंड कोंडला. राम जन्मला सखी राम जन्मला. राम जन्मला सखी राम जन्मला. पुष्पांजली फेकी तुम्ही कोणी भूषणे, आशाने लोपविले शब्द भाषणे. वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला, वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला. राम जन्मला सखी राम जन्मला. राम जन्मला सखी राम जन्मला. बुधुनी जाय नगर सर्व नृत्य गायनी, सूर रंग ताल त्यात मग्न वेदिनी. डोलत तेही जरा शेष डोलला, डोलत तेही जरा शेष डोलला. राम जन्मला सखी राम जन्मला. राम जन्मला सखी राम जन्मला. राम जन्मला सखी राम जन्मला. श्रीराम जन्माच्या या आनंद गीतातच अयोध्या मग्न होती. श्रीराम दिसादिसाने वाढत होते. आता चालू लागले, बोबडे बोबडे बोलू लागले. आणि महाराणी कौसल्या आपल्या भगिनी समान असलेल्या सवतींना कौतुकाने सांगू लागले की बाळाचे कौतुक करीत आहे. अशी कल्पना करून हे गीत लिहिल्या गेले. रामाच्या न्हाण्यापासून प्रारंभ होताना कौसल्याला अष्टगंधाचा सुवास आठवतो आणि रामाचे निळे निळे डोळे तिला कमळासारखे वाटू लागतात. त्याला आपल्या हातांनी जेव्हा ती भरवते तेव्हा हिरव्या पोपटांचा थवाई उरलेल्या घासासाठी दारी येतो आणि झोपलेल्या रामाचे तेजस्वी मुख पाहून चंद्रही लाजतो. चारही भावंडाच्या खेळात
नीलवर्ण राम उठून दिसतो आणि आपल्या तिन्ही छोट्या भावांवर जी माया करतो ती अगदी मोठ्यांनीही शिकावी अशी वाटते. ही चारही बाळ म्हणजे आपल्या भाग्य श्लोकाच्या 4 अखंड ओळी आहेत असेही तिला वाटत असते. आणि हे 4 पुत्र म्हणजे काय, हे जणू 4ही पुरुषार्थ होते. आत्मा व सत, चित आणि आनंद हे ते 4ही वेदच सुमूर्त झालेले होते. आणि चित्तच तुष्ट सुखरूपाने पुत्र बनले होते. सकळ जगाचा निज विश्राम, सर्व सुखाचा आराम आणि निष्कामतेचा पूर्णता तोच होय श्रीराम. सर्व लक्ष ज्याकडे द्यावे असा अलक्षण आणि सर्व लक्षणांनी पूर्ण जो ब्रह्मरूपी ईश्वर तोच लक्ष्मण. कैकेयीचा भरत हा पुत्र म्हणजे ज्याने सर्व पदार्थ भरलेले असतात, सदा सर्वदा पूर्णपणे व्यापलेले असतात, ते ब्रह्म म्हणजे भरत होय. आणि संसार रूपी भवरूपी शत्रूचे जो हनन करतो तोच शत्रुघ्न होय. असे 4ही पुत्रांचे नामकरण वशिष्ठ गुरूंनी यथोचित केले आणि अयोध्या नगरी भगवंताच्या अवताराने जगद्वंद झाली. आता आपण प्रत्यक्ष श्री रामचरित्राचा आस्वाद घेणार आहोत. अयोध्येत सर्वत्र आनंदोत्सव चालला असताना ज्या रावणाच्या निपातासाठी भगवंताने श्रीराम रूपाने अवतार घेतला त्या